नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी शिवचरण स्वागत करतो तुमचं आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजपासून आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास सुरू करणार आहोत. आगामी येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मराठी हा विषय महत्त्वाचा आहे आणि हा विषय चांगला स्कोरसुद्धा देऊ शकतो याचा जर तुमचा चांगला अभ्यास झाला असेल. तर व्हिडिओ सुरू अगोदर एक दोन सूचना होत्या. ज्यांचा मराठी या विषयामध्ये अजून अभ्यास झालेला नाही, म्हणजे ज्यांनी अजूनपर्यंत मराठी व्याकरणाचा अभ्यास केला नाही, त्यांच्यासाठी ही व्हिडिओ सिरीज खूप फायद्याची ठरणार आहे. कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही मराठी व्याकरणाचं कोणतंही पुस्तक हातात घेऊन वाचायला सुरुवात केली तर नक्कीच ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि ज्यांनी अजूनपर्यंत म्हणजे ज्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे त्यांनी जर ही व्हिडिओ पाहिले तर नक्कीच त्यांचं रिव्हिजन होण्यास मदत होईल. या व्हिडिओमध्ये मी आयोग जसा प्रश्न टाकतो त्याचप्रमाणे प्रश्न उत्तरांच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे MCQच्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न काढलेले आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला समजून सांगण्याचा परिपूर्ण प्रयत्नसुद्धा मी केलेला आहे. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर आजचा आपला टॉपिक आहे वर्णमाला, जो की मराठीचा बेससुद्धा समजला जातो आणि अत्यंत महत्त्वाचा टॉपिक. याच्यावर कोणतीही परीक्षा घ्या त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न वर्णमाला या टॉपिकवर असणारच. तर चला मग सुरू करूयात वर्णमाला हा टॉपिक. तर सुरुवातीला इथं आलेलं आहे पहिला प्रश्न, मराठी व्याकरणात मूळध्वनी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर इथे पहिले काय दिलेले, मराठी व्याकरण. तर आपण काय शिकणार, मराठी व्याकरण. तर व्याकरणाची व्याख्या काय आहे, तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय, अशी व्याकरणाची व्याख्या आहे. काय, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. कधी कधी असं डायरेक्ट सेंटेन्स देतील परीक्षेमध्ये, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे? तर हे विधान अगदी बरोबर आहे. आणि याच्यानंतर आलेलं आहे की मूळध्वनी. मूळध्वनी म्हणजे काय, आपण तोंडावाटे जे काही शब्द उच्चारतो त्याला मूळध्वनी असं म्हणतात. जसं की मी इथं शब्द उच्चारला आई, आई. इथे मोबाईलवर स्क्रीनवर लिहायचं असल्यामुळे थोडा अक्षराचा प्रॉब्लेम आहे, पण तुम्हाला समजून येईल सांगितल्यामुळे मी आई. तर इथे काय, 2 वर्ण आहेत, एक आ आणि दुसरा इ. ही 2 मूळध्वनीसुद्धा आहेत. मूळध्वनीलाच वर्ण असं सुद्धा म्हणतात, कळालं का? व्याकरणामध्ये मूळध्वनीला काय म्हणतात, तर वर्ण. हे वर्ण हा पर्याय बरोबर आहे. कोणते कोणते वर्ण आहेत, आ आणि दुसरा वर्ण कोणता, इ. हे 2 वर्ण आहेत. तर याच्या पुढे आपण पाहणार आहोत मराठीमध्ये एकूण वर्णांची संख्या किती. वर्णमालामध्ये हेच आहे, वर्णांची संख्या, वर्णांचे प्रकार किती, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, तर वर्ण. मराठी व्याकरणात मूळध्वनीला काय म्हणतात, तर वर्ण असं म्हणतात. वर्णाची व्याख्या कळाली. तोंडावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूळध्वनीला काय म्हणतात, तर वर्ण असं म्हणतात. मग ते कोणताही शब्द असो त्याच्यामध्ये जे मूळध्वनी असतात त्यांना, म्हणजे जसं की त्याची फोड केली तर ज्याची अंतिम म्हणजे फोड करता येत नाही त्याला वर्ण असं म्हणतात. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. मूळ मराठी भाषेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती आहे? तर मूळ मराठी भाषेमध्ये एकूण वर्णांची संख्या 48 होती. किती, 48 होती. आणि सध्या किती आहे, तर सध्या 52 वर. सद्यस्थितीत मराठी भाषेमध्ये वर्णांची संख्या किती आहे, तर 52 आहे. आणि मूळ मराठी भाषेमध्ये किती होती, 48 होती. अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही, 48 होती. त्याच्यानंतर 4 कोणकोणते वाढले, तर पहिला आहे ॲ आणि अ. हे 2 वर्ण मूळ मराठी भाषेमध्ये नव्हते. हे काय आहेत, तर स्वर आहेत, ॲ आणि अ. आणि दुसरे कोणते 2 वाढले, तर क्ष आणि ज्ञ. हे 2 सुद्धा मराठी भाषेमध्ये नव्हते, म्हणजे होते मराठी भाषेमध्ये पण यांना वर्ण म्हणून गणल्या जायचं नाही. हे विशेष संयुक्त व्यंजनसुद्धा आहेत, कोण, क्ष आणि ज्ञ. तर ॲ आणि अ हे कोणी ॲड केले, तर अरविंद मंगरुळकर यांनी ॲड केले मराठी भाषेमध्ये. आणि क्ष आणि ज्ञ यांना कोणी ॲड केलं, तर सबनीस यांनी मराठी भाषेमध्ये क्ष आणि ज्ञ यांना स्थान दिलेलं आहे. ॲ आणि अ का घेण्यात आले, तर ॲ आणि अ याच्यावर शब्द आहेत जसे की कॅनडा, कॅन. हे शब्दांमध्ये ॲ आहे. तर ऑलिम्पिक, ऑस्कर, ऑस्ट्रेलिया यासारख्या शब्दामध्ये अ आहे. त्याच्यामुळं हे वर्ण मराठी भाषेमध्ये नव्हते, फक्त इंग्लिश भाषेमध्ये होते. म्हणून ॲ आणि अला अरविंद मंगरुळकरांनी मराठी भाषेमध्ये स्थान दिलं. आणि क्ष आणि ज्ञ याच्यावर सुद्धा बरेच शब्द आहेत, ज्ञानेश्वरी, क्षत्रिय असे. यांना कोणी दिले, सबनीस यांनी स्थान दिले. सद्यस्थितीत किती मराठी भाषेमध्ये वर्णांची संख्या आहे, तर 52 आहे. हे लक्षात असू द्या. कधी कधी प्रश्न विचारतात, आधुनिक मराठी भाषेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती? तर त्याचं योग्य उत्तर काय होते, 52. आणि मूळ मराठी भाषेमध्ये वर्णांची संख्या किती, तर 48. हा प्रश्न बऱ्याच वेळेस पडलेला आहे, त्याच्यामुळे प्रश्न नीट वाचायचा आणि बरोबर उत्तर द्यायचं. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात.
वर्णाचे मुख्य प्रकार किती आहेत? आपण वर्णांची संख्या पाहिली. याच्यानंतर वर्णांची संख्या किती आहे? तर 52 आहे. मूळ मराठी भाषेमध्ये किती होती? 48. तर आता वर्णांचे प्रकार पाहायचे. एकूण 52 वर्णाचे किती प्रकार पडतात? तर त्याचे प्रकार किती आहेत? 3 प्रकार आहेत. कोणकोणते? पहिला आहे स्वर. स्वर. दुसरा कोणता प्रकार आहे? मुख्य प्रकार आहे 3 स्वर. दुसरा स्वरादी. आणि तिसरा प्रकार कोणता आहे? व्यंजन. हे 3 प्रकार आहेत. स्वर, स्वरादी, व्यंजन हे कशाचे? वर्णाचे प्रकार आहेत. एकूण वर्ण किती? 52. मूळ मराठीमध्ये किती होती? 48. वर्णाचे मुख्य प्रकार किती? 3. पहिला प्रकार कोणता? स्वर. त्याच्यानंतर दुसरा स्वरादी. तिसरा प्रकार व्यंजन. याच्यानंतर आपण पाहणार आहोत स्वर म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय. मराठी भाषेमध्ये स्वरची संख्या किती आहे? स्वरादीची संख्या किती आहे? व्यंजनाची संख्या किती आहे? 52 वर्णांपैकी स्वर किती आहेत? 52 वर्णांपैकी स्वरादी किती आहेत? आणि व्यंजन किती आहेत? त्याच्यानंतर आपण स्वराचे प्रकार पाहणार आहोत, स्वरादीचे प्रकार पाहणार आहोत आणि व्यंजनाचे प्रकार पाहणार आहोत. तर चला मग सुरू करूया. तर याच्यानंतरचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेमधील स्वरांची संख्या किती आहे? आत्ताच आपण पाहिले एकूण वर्ण किती? 52. त्याच्यापैकी स्वरांची संख्या किती आहे? तर 14. सद्यस्थितीत 14 वर्ण आहेत. पहिले किती होते? 12. पहिले 12 होते. त्याच्यानंतर 2 कोणते ॲड झाले? तर आत्ता सांगितलं होतं, ॲ आणि अ हे 2 ॲड झाले. हे 2 कुठून आले? तर इंग्लिश या भाषेमधून आले, इंग्रजी. यांना कोणी स्थान दिलं? तर अरविंद मंगरुळकर यांनी स्थान दिलं. आता सध्या किती स्वरांची संख्या आहे? 14. पहिली किती होती? 12. कोणकोणते स्वर आहेत? तर अ आ, इ ई, उ ऊ, ए ए, ओ औ, ॲ आ आणि रू आणि लू असे एकूण 14 स्वर आहेत. किती? 14 स्वर आहेत. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात. मराठी वर्णमालेमधील स्वरादींची संख्या किती? आपण पाहिले होते 3 टाईप. कोणता? स्वर, स्वरादी आणि व्यंजन. तर स्वराची संख्या किती आहे? 14. स्वरादीची संख्या किती आहे? तर स्वरादीची संख्या 2 आहे. कोणकोणते स्वरादी आहेत? तर म्हणजे अनुस्वार. अनुस्वार हा अनुस्वार इथं संख्येवर सुद्धा इथं अनुस्वार दिलेलं आहे, हे जे दिसत आहे. आणि दुसरा काय स्वरादी कोणता आहे? आ म्हणजे विग्रह. अनुस्वार आणि विग्रह हे 2 स्वरादीचे टाईप पडतात. विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग हे 2 स्वरादीचे टाईप पडतात. कोणकोणते? अनुस्वार आणि विसर्ग हे 2 स्वरादीचे टाईप पडतात. स्वरादींची संख्या किती? 2. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात. मराठी वर्णमालेमधील व्यंजनांची संख्या किती आहे? आपण स्वर पाहिले, स्वरादी पाहिले, याच्यानंतर आता व्यंजन पाहायचे. स्वर किती आहेत? 14. स्वरादी किती आहेत? 2. व्यंजन किती आहेत? 34. एकूण व्यंजन किती आहेत? 34. 2 कोणते आहेत? विशेष संयुक्त व्यंजन. ते कोणते आहे? क्ष आणि ज्ञ. यांनासुद्धा सध्या वर्णमालेत स्थान दिलेले आहे. कोणी दिलेले आहे? सबनीस यांनी दिलेले आहे. तर आता पाहूयात आपण टोटल संख्या 52 होती का? पहिले किती? स्वर किती आहेत? 14. स्वरादी किती आहेत? 2. व्यंजन किती आहेत? 34. आणि विशेष संयुक्त व्यंजन किती आहेत? 2. तर एकूण संख्या किती होती? 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12. 12 2 चला 1 1 आणि 1 2 2 आणि 3 5. तर एकूण संख्या किती व्हायली? 52. म्हणजे एकूण वर्णांची संख्या किती? 52. त्याच्यापैकी स्वर किती? 14. स्वरादी किती? 2. 34 काय आहेत? तर व्यंजन आहेत. हे 2 काय आहे? विशेष संयुक्त व्यंजन. कोणकोणते? क्ष आणि ज्ञ. यांना स्थान कोणी दिले? सबनीस यांनी. मूळ मराठीमध्ये किती होती? 48 संख्या. आधुनिक मराठीमध्ये संख्या किती? तर 52. याच्यानंतरचा प्रश्न पाहत, आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? तर आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहे. मूळ मराठीमध्ये किती? 48. मित्रांनो, प्रश्न सोपे सोपे वाटत असतील, पण याच्यानंतर लेवल थोडी हार्ड होत जाणार आहे. तर याच्यानंतरचा प्रश्न पाहूत. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना काय म्हणतात? तर इथे स्वराची व्याख्या दिलेली आहे. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना काय म्हणतात? तर स्वर असे म्हणतात. एकेकाची व्याख्या पहा. स्वर, स्वरादी आणि व्यंजन याची व्याख्या पाहणार आहोत. स्वरांचा उच्चार कसा होतो? स्वतंत्रपणे होतो. म्हणजे तोंडावाटे जेव्हा स्वर बाहेर पडतात तेव्हा त्यांना कोणताही अडथळा निर्माण होत नाही, बरोबर. त्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो. त्यांना काय म्हणतात? स्वर म्हणतात. स्वर कोणते? अ आ इ ई हे स्वर आहेत. याच्यानंतरचा प्रश्न पाहत, ज्या वर्णांच्या अगोदर स्वर येतो त्यांना काय म्हणतात? तर त्यांना स्वरादी असं म्हणतात. स्वरादीची फोड केली तरच इथे येते. स्वर प्लस आदी अशी स्वरादीची फोड होते. तर स्वरादी म्हणजे काय? आदी म्हणजे अगोदर. स्वर ज्यांच्या अगोदर येतो त्यांना काय म्हणतात? स्वरादी. म्हणून आन्सर हे. आणि स्वरादीची संख्या किती आहे? तर 2. एक अनुस्वार आणि दुसरा कोणता? विसर्ग. हे 2 स्वरादी आहेत. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही आणि त्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा मुखातील इतर अवयवाशी स्पर्श होतो त्यांना काय म्हणतात? तर त्यांना व्यंजन असं म्हणतात.
ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना काय म्हणतात, स्वर असं म्हणतात. ज्यांच्या अगोदर स्वर येतो त्यांना काय म्हणतात, स्वरादी म्हणतात. आणि ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही, त्यांचा उच्चार करताना जिभेचा मुखातील म्हणजे तोंडातील इतर अवयवाशी स्पर्श होतो त्यांना काय म्हणतात, व्यंजन. म्हणजे व्यंजन उच्चारताना जिभेचा तोंडातील कोणत्या ना कोणत्या अवयवाला स्पर्श होतो. जसं की आता उच्चारलं मी ट उच्चारलं की जिभेचा वरच्या टाळूला स्पर्श होतो ट. तसं व्यंजनाचं उच्चारताना का नाही जिभेचा मुखातील इतर अवयवाशी स्पर्श होतो. आणि व्यंजनाची संख्या किती आहे तर 34. आणि 2 कोणते आहेत तर विशेष संयुक्त व्यंजन आहेत 2. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. वर्णाचा प्रकार ओळखा. ई ही काय आहे तर ई हा स्वर आहे, स्वरादी आहे, व्यंजन आहे की भाषा आहे तर स्वर आहे. आ ई ई आहे काय, स्वर आहे. स्वरादी कोणकोणते तर अनुस्वार आणि विसर्ग हे स्वरादी आहेत. याच्यानंतर आहे वर्णाचा प्रकार ओळखा. आतापर्यंत आपण स्वर कोणते, स्वरादी कोणते आणि व्यंजन कोणते हे पाहिलेलं आहे, त्यांची संख्या पाहिलेली आहे. याच्यानंतर आता स्वराचे टाईप पाहिजेत आपल्याला, म्हणजे प्रकार पाहिजे. स्वराचे प्रकार किती पडतात हे पाहायचं आहे आपल्याला. स्वराचे प्रकार कोणते कोणते आहेत, ऱ्हस्व स्वर, दीर्घस्वर, सजातीय स्वर आणि विजातीय असे 4 टाईप. आणि अजून एक आहे संयुक्त स्वर नावाचा, हा सुद्धा स्वराचाच प्रकार आहे. तर इथे दिलेले अ, ई, उ, रू आणि लू आहे हे स्वराचे. याचा प्रकार ओळखायचा तर हे कोणते आहेत, ऱ्हस्व स्वर आहेत. कोणते आहेत, ऱ्हस्व स्वर. अ, ई, उ, रू, लू हे कोणते स्वर आहेत तर ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर का म्हणतात तर ज्यांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो. म्हणजे या स्वरांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो. आणि ज्यांचा उच्चार करण्यास जास्त कालावधी लागतो त्यांना काय म्हणतात, दीर्घस्वर. म्हणजे जे उच्चारायला जास्त वेळ लागतो. अ, ई, उ, रू आणि लू यांना उच्चारायला कमी वेळ लागतो या स्वरांना उच्चारायला, म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. ज्यालाच एक मात्रा असं सुद्धा म्हणतात. ऱ्हस्व स्वरांना काय म्हणतात, एक मात्रा. आणि दीर्घस्वरांना काय म्हणतात, 2 मात्रा. आणि संयुक्त स्वरांना सुद्धा 2 मात्रा असं सुद्धा म्हणतात. ऱ्हस्व स्वरांची मराठीत संख्या किती आहे तर 5 आहे. कोणते कोणते, अ, ई, उ, रू आणि लू हे 5 ऱ्हस्व स्वर आहेत. याच्यानंतर पाहूयात आपण दीर्घस्वर. तर वर्णाचा प्रकार ओळखा. आपण अगोदर ऱ्हस्व स्वर पाहिले कोणते कोणते आहेत, अ, ई, उ, रू, लू सगळे स्मॉल होते. याच्यानंतर आता प्रकार आहे तर आ, ए, उ, ए, ओ, औ हे कोणते आहेत तर हे दीर्घस्वर आहेत. कोणते आहेत, दीर्घस्वर. यांचा उच्चार करण्यास जास्त कालावधी लागतो या स्वरांचा. आ, ई, उ, ए, ओ, औ यांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो, म्हणून यांना दीर्घस्वर असं म्हणतात. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. याच्यानंतर आहे वर्णाचा प्रकार ओळखा. तर इथे दिलेले आहेत संयुक्त स्वर. कोणते कोणते आहेत तर ए, ओ, औ हे संयुक्त स्वर दिलेले आहेत. हा कोणता प्रकार आहे, वर्णाचा संयुक्त. आपण अगोदर ऱ्हस्व स्वर पाहिले, नंतर दीर्घ आणि हे कोणते संयुक्त स्वर. संयुक्त स्वरांची संख्या किती आहे, 4. किती संख्या आहे, 4. संयुक्त स्वर का म्हणतात कारण हे 2 स्वर एकत्र येऊन बनलेले असतात. ए हे बनलेलं असते अ प्लस ई ऑब्लिक ई. इथे पेन नसल्यामुळे मोबाईलवर लिहिण्यास प्रॉब्लेम येत आहे, पण समजून घ्या तुम्ही. अ आणि ई ऑब्लिक ई म्हणजे अ आणि ई पासून काय बनवते, ए. आणि आ आणि ई पासून काय बनते, ए बनते. आणि अ आणि उ पासून काय बनतो तर ओ बनतो. आणि आ आणि उ पासून काय बनतो तर औ बनतो. म्हणजे हे 2 स्वर एकत्र येऊन काय बनतात, हे व्यंजन स्वर बनतात. म्हणून यांना संयुक्त स्वर असं सुद्धा म्हणतात. संयुक्त स्वरांची संख्या किती आहे, 4. ऱ्हस्व स्वरांची संख्या किती आहे, 5. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा. तर या ठिकाणी आता आपण किती स्वरांचे प्रकार पाहिले ते 5 होते. कोणते कोणते, ऱ्हस्व स्वर, दीर्घस्वर, संयुक्त स्वर हे 3 टाईप पाहिलेत. याच्यानंतर काय पाहायचं, सजातीय स्वर कोणते आणि विजातीय स्वर कोणते हे पाहायचेत आपल्याला. तर याच्यापैकी सजातीय स्वर कोणते आहेत तर सजातीय म्हणजे सारखे. सजातीयचा अर्थ काय होतो, सारखे. आणि विजातीय म्हणजे वेगवेगळे. तर एक जोडी असलेले सजातीय आणि वेगवेगळी जोडी असलेले विजातीय. तर अ आणि उ यांची जोडी जमत नाही. ई आणि ए यांचीसुद्धा जोडी जमत नाही. ए आणि उ यांचीसुद्धा जोडी जमत नाही. म्हणून हे काय आहेत तिन्ही, हे विजातीय स्वर आहेत. हे तीन आहे. तर उ आणि उ याची जोडी जमते म्हणून हे काय, सजातीय स्वर. म्हणून बरोबर उत्तर काय आहे, उ आणि उ, ऑप्शन क बरोबर उत्तर आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा. सजातीय म्हणजे काय, सारखे स्वर. तर कोणते कोणते, क आणि ख ही जोडी आहे, पण हे काय तर व्यंजन आहेत, त्याच्यामुळे हे पर्याय चुकीचं आहे. याच्यानंतर ई आणि ई ही बरोबर आहे जोडी.
हे काय स्वर आहेत आणि यांची जोडीसुद्धा सारखी आहे. त्याच्यानंतर आ आणि उ ही सुद्धा चुकीची जोडी आहे. याच्यानंतर ए आणि उ यांचीसुद्धा जोडी चुकीची. हे दोन काय आहे तर विजातीय स्वर आहेत. हे काय आहे व्यंजन आहे आणि हे सजातीय स्वरांची जोडी. बरोबर उत्तर. याच्यानंतरचा प्रश्न पाहत, खालीलपैकी विजातीय स्वरांची जोडी ओळखा. अगोदर आपण सजातीय स्वरांची जोडी पाहिली, आता विजातीय स्वरांची जोडी ओळखायची. अ आणि आ काय सजातीय स्वरांची जोडी. त्याच्यानंतर ई आणि ई काय सजातीय स्वरांची जोडी. ओ आणि औ काय सजातीय स्वरांची जोडी. तर ए आणि उ ही काय विजातीय, म्हणून ऑप्शन ड बरोबर उत्तर आहे. हे तिन्ही काय आहेत तर हे तिन्ही सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत आणि अ आणि उ काय आहेत विजातीय स्वरांची जोडी आहे. विजातीय म्हणजे काय वेगवेगळं विजातीय म्हणजे. खालीलपैकी विजातीय स्वरांची जोडी ओळखा. अजून एकदा विजातीय स्वराचाच प्रश्न टाकलेला आहे. तर पहिले काय अ आणि हे काय सजातीय, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. अ आणि ई काय सजातीय, हे सुद्धा चुकीचं आहे. ए आणि ए हे काय सजातीय, हे सुद्धा चुकीचं. तर आ आणि ओ हे काय विजातीय, त्याच्यामुळे हे ऑप्शन क हे बरोबर उत्तर आहे. ह्या तिन्ही काय आहे तर या सजातीय स्वरांच्या जोड्या, या तिन्ही सजातीय. तर आ आणि उ औ काय आहेत विजातीय स्वरांची जोडी. विजातीय स्वरांची संख्या किती आहे तर स्वरांची संख्या एकूण 14 आहेत. वर्णमालेमध्ये संयुक्त स्वर किती आहेत आपण पाहिलेले. ऱ्हस्व स्वर किती आहेत 5. संयुक्त स्वर किती आहेत 4. कोणकोणते आहेत ए, ऐ, ओ आणि औ. हे 4 काय आहेत संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वर का म्हणतात कारण हे इतर 2 स्वरांपासून तयार झालेले आहेत, त्याच्यामुळे यांना संयुक्त स्वर असं म्हणतात. संख्या एकूण किती आहे तर 4 आहे. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात. विसंगत घटक ओळखा. तर हे 4 इथे अ, ई, उ आणि ए हे दिलेले आहेत. तर याच्यापैकी विसंगत घटक ओळखायचा आहे चारपैकी. चारपैकी विसंगत घटक कोणता आहे तर ए आहे. कशामुळे आहे तर हे तिन्ही स्मॉल आहेत. अ, ई, उ हे तिन्ही स्मॉल आहेत, त्याच्यामुळे विसंगत कोणता आहे ए. स्मॉल आहेत आणि हे कोणते आहेत तर ऱ्हस्व स्वर आहेत. तिन्ही ऱ्हस्व स्वर आहेत. तर हे ए आहे संयुक्त स्वर आहे, त्याच्यामुळे हा विसंगत आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहत, विसंगत घटक ओळखा. इथे स्मॉल अ दिले, नंतर आ दिले, ई दिले आणि ए दिले. हे तिन्ही काय आहेत दीर्घस्वर आणि अ काय ऱ्हस्व स्वर, म्हणून अ हे उत्तर बरोबर आहे. हे विसंगत आहे याच्यापैकी. याच्यानंतर आहे स्पष्ट. आपण स्वराचं टाईप पाहिलेत 5. त्याच्यानंतर आपल्याला स्वरादीचं पाहायचं. स्वरादी म्हणजे काय तर स्वर ज्याच्या अगोदर आहे त्याला स्वरादी म्हणतात. स्वराचे टाईप किती आहेत 5 आहेत. पहिलं कोणतं आहे ऱ्हस्व स्वर, दुसरा दीर्घस्वर, तिसरा आहे संयुक्त स्वर, चौथा आहे सजातीय स्वर आणि 5वा विजातीय स्वर. याच्यानंतर आता स्वरादीचं टाईप पाहिजे. टाईप म्हणजे प्रकार. स्वरादीची संख्या किती आहे 2. स्वरादी कोणते आहेत अनुस्वार आणि विसर्ग. तर याच्यापैकी दिलेले स्पष्ट आणि खणखणीत उच्चारांना काय म्हणतात अनुस्वार असं म्हणतात. स्पष्ट आणि खणखणीत उच्चारांना अनुस्वार म्हणतात. अस्पष्ट उच्चारांना काय म्हणतात अनुनासिक म्हणतात. अस्पष्ट आणि ओझरत्या उच्चारांना काय म्हणतात अनुनासिक असं म्हणतात. आणि विसर्ग म्हणजे काय, ज्या वर्णांचा ह या वर्णाला हिसडा देऊन जे वर्ण बाहेर पडतात त्यांना विसर्ग असं म्हणतात. अनुस्वारालाच ऑब्लिक काय म्हणतात परसवर्ण म्हणतात. अनुस्वाराला परसवर्ण काय म्हणतात तर अनुस्वाराच्या जागी कधी कधी अनुनासिक येतात, त्याच्यामुळे त्यांना परसवर्ण असं सुद्धा म्हणतात. अस्पष्ट आणि ओझरत्या उच्चारांना काय म्हणतात आत्ताच आपण डेफिनेशन पाहिली. स्पष्ट आणि खणखणीत उच्चारांना काय म्हणतात अनुस्वार. अस्पष्ट आणि ओझरत्या उच्चारांना काय म्हणतात अनुनासिक. अनुनासिकांना दुसरा शब्द काय तर परसवर्ण. अनुनासिक काय म्हणतात तर नासिका म्हणजे नाक, ज्यांचा उच्चार नाकातून सुद्धा होतो त्यांना अनुनासिक म्हणतात. विसर्ग म्हणजे काय तर ह या वर्णाचा हिसडा देऊन जे वर्ण तोंडावाटे बाहेर पडतात त्यांना विसर्ग असे म्हणतात. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात. मराठी वर्णमालेमध्ये स्पर्श व्यंजनांची संख्या किती. तर आपण पाहिलेलं आहे. पहिलं काय पाहिलेलं स्वर, त्याच्यानंतर स्वरादी किती आहे 2. अनुस्वार आणि विसर्ग. त्याच्यानंतर आता व्यंजन पाहायचं. व्यंजन म्हणजे काय, ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही किंवा तोंडातील जिभेचा इतर अवयवाशी स्पर्श होतो, म्हणजे जे उच्चार करताना जिभेचा तोंडातील इतर अवयवाशी स्पर्श होतो त्यांना काय म्हणतात व्यंजन असं म्हणतात. व्यंजनांची संख्या एकूण किती आहे तर 34 आहे. आता व्यंजनाचे आपल्याला प्रकार पाहायचा. पहिला प्रकार कोणता आहे स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजनाला दुसरा एक शब्द आहे त्याला काय म्हणतात वर्गीय व्यंजन. वर्गीय व्यंजन असं सुद्धा म्हणतात स्पर्श व्यंजनाला. याची एकूण म्हणजे एकूण संख्या किती वर्णमालेमध्ये तर 25 संख्या आहे. कुठून कुठपर्यंत तर क ख पासून भ म पर्यंत.
क ख पासून भ म पर्यंत एकूण किती 25 व्यंजन आहेत. त्यांना काय म्हणतात? स्पर्श व्यंजन किंवा वर्गीय व्यंजन. म्हणजे हे वर्ण उच्चारताना जिभेचा तोंडातील इतर अवयवाशी स्पर्श होतो म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन असं सुद्धा म्हणतात. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता स्पर्श व्यंजन नाही? आपण काय म्हणलं? क ख पासून भ म पर्यंत जेवढे व्यंजन आहेत ते काय आहेत? स्पर्श व्यंजन. तर मग क ख पासून भ म पर्यंत कोणता व्यंजन येत नाही हे इथे पाहायचं आहे. क येतो का? आहे. प येतो का? आहे. फ येतो का? हा पण आहे. तर व हा येत नाही. य र ल व श हे नंतर येतात, भ मच्या नंतर येतात. म्हणून बरोबर उत्तर काय आहे? तर व हे बरोबर उत्तर आहे. हा स्पर्श व्यंजन नाही. बाकीचे तिन्ही पण काय आहेत? स्पर्श व्यंजन आहेत. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता वर्गीय व्यंजन नाही? स्पर्श व्यंजन याला दुसरा शब्द कोणता होता? वर्गीय व्यंजन. तर बाकी कोणता वर्ण वर्गीय व्यंजन नाही? तर या ठिकाणी दिलेले आहेत. म हा काय आहे? घ सुद्धा आहे. न सुद्धा क ख पासून भ म पर्यंत येतो, म्हणून हे तिन्ही कोणते आहेत? वर्गीय व्यंजन आहेत. तर स हा येत नाही, त्याच्यामुळे बरोबर उत्तर काय आहे? तर स हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. कोणतं? स हा वर्गीय म्हणजे स्पर्श व्यंजन. याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. मराठी वर्णमालेत पर्सवर्ण किती आहेत? पर्सवर्ण म्हणजे काय? आत्ताच आपण पाहिलं होतं अनुनासिक म्हणजे पर्सवर्ण. तर एकूण किती आहेत? 5. कोणकोणते? न, त्याच्यानंतर न्य, न आणि म हे एकूण 5. कोणकोणते? न्य, न, म हे एकूण 5 काय आहेत? पर्सवर्ण. पर्सवर्ण म्हणजेच अनुनासिक म्हणजे ज्यांचा उच्चार करताना नाकातूनही त्यांचा उच्चार होतो, म्हणून त्यांना अनुनासिक असं म्हणतात. याच्यानंतरचा प्रश्न पाहू. ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते त्यांना काय म्हणतात? तर त्यांना कठोर वर्ण म्हणतात. व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते त्यांना कठोर वर्ण म्हणतात. आणि ज्यांच्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता कठोर नाही, मृदू दिसून येते त्यांना म्हणजे कोमल किंवा मृदू, त्यांना मृदू व्यंजन म्हणतात. कोणते? मृदू. स्पर्श व्यंजन पाहिलं आपण वर्गीय व्यंजन. आता पाहणार आहोत कठोर व्यंजन. कठोर व्यंजनामध्ये काय? उच्चाराची तीव्रता दिसून येते, त्यांना कठोर व्यंजन म्हणतात. सुरुवातीचे 2 कठोर व्यंजन असतात. क ख हे कठोर व्यंजन झाले, तर ग घ हे मृदू व्यंजन झाले. त्याच्यानंतर च छ हे कठोर व्यंजन, तर ज झ हे मृदू व्यंजन. ट ठ हे कठोर व्यंजन, तर ड ढ हे मृदू व्यंजन. त्याच्यानंतर त थ हे कठोर व्यंजन, तर द ध हे मृदू व्यंजन. प फ कठोर व्यंजन. त्याच्यानंतर ब भ हे मृदू व्यंजन. आणि शेवटचे जे 5 असतात ते काय? तर अनुनासिक किंवा पर्सवर्ण. ते कोणते? तर इथे लिहिले होते. न्य, न, म हे 5 काय? अनुनासिक आहेत. तर पाहिलं आपण, ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते त्यांना कठोर व्यंजन म्हणतात, आणि यांच्या तुलनेनं ज्यांचा उच्चार सौम्य मृदू असतो त्यांना काय म्हणतात? मृदू व्यंजन असं म्हणतात. त्याच्यानंतर प्रश्न आहे. य र ल व ही कोणत्या व्यंजनाची उदाहरणं आहेत? तर ही कोणत्या व्यंजनाची उदाहरणं आहेत? अर्धस्वर या व्यंजनाची उदाहरणं आहेत. याच्या अगोदर आपण कोणकोणतं पाहिलं टाईप? तर पहिलं पाहिलं होतं स्पर्श व्यंजन किंवा वर्गीय व्यंजन, ज्यांची संख्या किती आहे? 25. त्याच्यानंतर अनुनासिक किंवा पर्सवर्ण पाहिलं होतं. त्याच्यानंतर कठोर व्यंजन, मृदू व्यंजन हे पाहिलं होतं. याच्यानंतर आता अर्धस्वर पाहणार आहोत. अर्धस्वर कोणकोणते आहेत? तर य, व, र, ल हे 4 अर्धस्वर आहेत. मराठीमध्ये अर्धस्वरांची संख्या किती आहे? तर 4 अर्धस्वर आहेत. इंग्लिशमध्ये लिहितो 4 हे काय आहेत? अर्धस्वर. कोणकोणते? य, व, र, ल. कधीकधी म्हणजे मराठीमध्ये इ, उ, रु, लू याच्या जागी य, व, र, ल येतात, म्हणजे संधी करताना, त्याच्यामुळे हे अर्धस्वर म्हणतात. कळलं? याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. श, क्ष, स ही कोणत्या व्यंजनाची उदाहरणं आहेत? तर ही घर्षक किंवा उष्म या व्यंजनाची उदाहरणं आहेत. कोणते? श, क्ष, स ही घर्षक किंवा उष्म या व्यंजनाची उदाहरणं आहेत 3. आणि यांना कठोर व्यंजनात सुद्धा स्थान देण्यात आलेले आहे. या तिन्हीला पण श, क्ष, स या तिन्हीला पण कठोर व्यंजनात स्थान देण्यात आले. म्हणून कठोर व्यंजनाची एकूण संख्या किती होती? तर 13. कठोर व्यंजनाची एकूण संख्या किती आहे? तर 13. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. मराठी वर्णमालेत महाप्राण व्यंजने किती आहेत? आपण अगोदर काय पाहिलं? तर सुरुवातीला व्यंजनाचे प्रकार पाहिले. किती आहे? तर पहिला आहे स्पर्श व्यंजन, त्याच्यानंतर आहे अनुनासिक किंवा पर्सवर्ण, त्याच्यानंतर कठोर आणि मृदू पाहिले, त्याच्यानंतर अर्धस्वर पाहिले. आता आपल्याला त्याच्यानंतर उष्म आणि घर्षक वर्ण व्यंजन पाहिले. त्याच्यानंतर आता महाप्राण आणि अल्पप्राण व्यंजन पाहायचे. महाप्राण काय आहे? तर ज्या वर्णामध्ये ह हा वर्ण असतो, ह
त्यांना महाप्राण म्हणतात. ज्या वर्णामध्ये ह नसतो त्यांना अल्पप्राण म्हणतात. तर ह कोणकोणत्यामध्ये? क मध्ये ह नसतो म्हणून तो अल्पप्राण, तर ख मध्ये ह असतो म्हणून तो महाप्राण. असे एकूण महाप्राण व्यंजने किती आहेत? तर 14. महाप्राण व्यंजनांची संख्या मराठीमध्ये किती आहे? तर 14. महाप्राण कोणते? तर ज्यांच्यामध्ये ह या वर्णाचं प्राबल्य असतं ते महाप्राण वर्ण. याच्यानंतरचा पाहूया, पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते? तर कोणत्यामध्ये अल्पप्राण आहे? तर क हा अल्पप्राण आहे, ख मध्ये ह आहे, थ मध्ये सुद्धा ह आहे आणि स मध्ये सुद्धा ह आहे. श, क्ष, स आणि ह हे 4 सुद्धा महाप्राणमध्ये जातात. तर क मध्ये ह नाही, त्याच्यामुळे तो अल्पप्राण व्यंजनाचं उदाहरण आहे. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण, महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. तर या ठिकाणी आता महाप्राण व्यंजन ओळखायचं. क हा आताच पाहिला आपण, काय आहे? अल्पप्राण, त्याच्यामुळं हा नाही. त्याच्यानंतर च हा काय आहे? तर च सुद्धा अल्पप्राण व्यंजन आहे, याच्यामध्ये सुद्धा ह नाही. त्याच्यानंतर द हा सुद्धा अल्पप्राण व्यंजन आहे, याच्यामध्ये सुद्धा नाही. तर स हा याचं योग्य उत्तर आपण पाहिलं. स, क्ष, स आणि श, क्ष, स आणि ह हे 4 काय आहेत? महाप्राण व्यंजन आहेत. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण, महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. या ठिकाणी सुद्धा विचारले. क हे काय आहे? तर क हा नाही, क हा काय? अल्पप्राण. ज हा सुद्धा अल्पप्राण, च हा सुद्धा अल्पप्राण, ह हा महाप्राण. कारण ज्याच्यामध्ये ह हे वर्ण असतो त्यालाच महाप्राण असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानं ह हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे 3 काय आहेत? तर हे 3 अल्पप्राण आहेत आणि ह हे महाप्राण आहे. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आयोगाचे काही प्रश्नोत्तरे पाहूयात आपण. पुढीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा. तर या ठिकाणी आपल्याला स्वरादी वर्ण ओळखायचं. स्वरादी म्हणजे काय? स्वर ज्याच्या अगोदर आहे त्याला स्वरादी असं म्हणतात. स्वरादी कोणकोणते? तर अनुस्वार आणि विसर्ग, त्याला स्वरादी असं म्हणतात. या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात, अनुनासिके मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात? तर अनुनासिक हा शब्द उच्चारताना, नासिका म्हणजे काय? नाक. तर अनुनासिक मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात? तर नाकाच्या सहाय्याने उच्चारली जातात. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात, ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर ळ हा वर्ण मराठीमध्ये स्वतंत्र वर्ण आहे. आणि विशेष संयुक्त व्यंजन कोणते? 2. कोणते? क्ष आणि ज्ञ. तर स्वतंत्र मराठीतला एकमेव स्वतंत्र वर्ण कोणता? तर ळ. ळ हा मराठीमध्ये स्वतंत्र वर्ण आहे. कधी असं विचारू शकतात की मराठीमधील स्वतंत्र वर्ण कोणता? तर त्या ऑप्शनमध्ये ळ पाहायचा आणि त्या पर्यायाला टिक करायचं. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात, क्ष आणि ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान कोणी दिले? तर मग सांगितल्याप्रमाणे क्ष आणि ज्ञ यांना स्थान कोणी दिले? तर सबनीस यांनी दिले. आणि अरविंद मंगळूरकर यांनी कोणत्या वर्णांना स्थान दिले? तर ॲ आणि अ या 2 इंग्रजी वर्णांना. याच्यानंतरचा प्रश्न पहा, श आणि ज्ञ हे कोणते वर्ण म्हणून ओळखले जातात? तर श आणि ज्ञ हे कोणते वर्ण म्हणून ओळखले जातात? तर संयुक्त व्यंजन. कारण हे इतर 2 वर्णांपासून म्हणजे 2 वर्ण एकत्र येऊन क्ष आणि ज्ञ तयार झालेले आहेत, त्याच्यामुळे संयुक्त व्यंजन आहे. 2 किंवा अधिक एकत्र जेव्हा जमतात त्याला काय म्हणतात? संयुक्त. त्याच्यामुळे संयुक्त व्यंजन कोणते? क्ष आणि ज्ञ. आणि स्वतंत्र व्यंजन कोणतं? तर आत्ता सांगितलं होतं ळ हा एकमेव स्वतंत्र व्यंजन आहे. अल्पप्राण आणि महाप्राण आपण पाहिलेत. व्यंजनाचे प्रकार आहेत. स्पर्शव्यंजनसुद्धा पाहिले. स्पर्शव्यंजनांची संख्या किती आहे? तर 25 संख्या आहे. खजपस हे कोणते वर्ण आहेत? तर हे कोणते आहेत? अर्धस्वर तर नाहीत, कारण अर्धस्वर काय आहे? य व र ल. याच्यानंतर संयुक्त व्यंजनसुद्धा नाहीत. संयुक्त व्यंजन कोणते? क्ष आणि ज्ञ. याच्यानंतर अल्पप्राण आणि महाप्राण याच्यापैकीच पाहायचं आहे आपल्याला. तर अल्पप्राणमध्ये काय असतं? तर हचं प्राबल्य नसतं. तर महाप्राणमध्ये हचं प्राबल्य असतं. तर अल्पप्राणसुद्धा नाहीत, कारण याच्यात हचं प्राबल्य आहे. म्हणून हे कोणते वर्ण आहेत? तर महाप्राण वर्ण आहेत. याच्यानंतरचा प्रश्न पहा, दिलेल्या पर्यायातील अर्धस्वर ओळखा. तर या ठिकाणी अर्धस्वर ओळखायचं. कोणते आहेत? य व र ल. य व र ल हे 4 अर्धस्वर आहेत. त्याच्यापैकी य इथे दिसत आहे म्हणून हा अर्धस्वर आहे, तर बाकीचे अर्धस्वर नाहीत. याच्यानंतरचा प्रश्न पाहूया, अनुनासिकांना डॅश डॅश असेही म्हणतात. अनुनासिकांना काय म्हणतात? परसवर्ण. कारण ते अनुस्वाराच्या जागेवर येऊ शकतात, म्हणून त्यांना अनुनासिकांना परसवर्ण असं सुद्धा म्हणतात. याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मराठीतील वर्णमाला या घटकावर बरेचसे प्रश्न पाहिलेत आणि बरेचसे कन्सेप्टसुद्धा क्लिअर केलेले आहेत. तर
याच्यानंतर आपण नाम या टॉपिकवर असेच प्रश्न घेणार आहोत आणि अशाच प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला मी करणार आहे. आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल किंवा आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका. थँक्यू.